महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी केली तर कटाची आमटी केलीच जाते. कोणी येळवणीची आमटी म्हणतात तर कोणी कटाची आमटी म्हणतात. पुरणपोळीचं ताट कटाच्या आमटीशिवाय पूर्णच होत नाही. काही घरांच्यामध्ये आमटीमध्ये कांदा लसूण घालत नाहीत तर काही घरांमध्ये कांदा लसूण घालून ही आमटी करतात. आपण ही आमटी कांदा लसूण घालून करणार आहोत. अतिशय टेस्टी अशी ही आमटी बनते. शिवाय या आमटीला कट कसा आणायचा ही ट्रिक आपण इथं सांगणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रेसिपी अगदी सोपी आहे आणि टिप्ससह संपूर्ण रेसिपी आहे. नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण पटकन आमटी करायला घेऊया. इथं मी 2 वाटीची हरभरा डाळ घेतलेली आहे. ती आपण छान निवडून चाळून घेणार आहोत. कधी कधी त्याच्यामध्ये किडे वगैरे लवकर होतात हरभऱ्याच्या डाळीमध्ये. आता आज आपण ही डाळ कुकरमध्ये शिजवणार आहोत. त्यासाठी इथं मी 2 वाटी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची, कारण मी पुरणपोळीसुद्धा त्याच्याबरोबर करणार आहे. तर कुकरमध्ये डाळ शिजवली की पटकन पुरणपोळ्या तयार होतात. बऱ्याच वेळेला पातेल्यामध्ये शिजवल्यावर खूप वेळ लागतो. हरभऱ्याची डाळ शिजायला खूप वेळ जातो. यासाठी पटकन कुकरमध्ये कशी डाळ शिजवायची हे तुम्हाला सांगणार आहे मी. आता इथं आपण डाळ धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि डाळ 2 वाटी असेल तर 3 ते 3.5 वाटी पाणी घालायचं आहे आणि डाळ बाहेर फसफसू नये म्हणून यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि यामध्ये हळदसुद्धा आपण घातलेली आहे, म्हणजे पुरणाला रंग छान येतो. कुकर लावताना सुरुवातीला मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी देऊन घ्यायची आहे आणि परत कमी गॅसवरती 2 शिट्ट्या कुकरला घ्यायच्या आहेत. कुकर होतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला मसाला करणार आहोत. आता इथं आपण 5 लोकांसाठी आमटी करतोय. त्यासाठी आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे. तो अगदी एक तेलाची धार सोडून छान चरचरीत असा भाजून घ्यायचा आहे. आणि इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालू शकतं, पण ओल्या खोबऱ्याची टेस्ट आमटीला छान येते. खोबरं पण छान भाजून घ्यायचं थोडंसं काळसर होईपर्यंत. तर कांदा खोबरं भाजून झाले त्यात आपण काढून घेऊया आणि आपण वाटण तयार करूया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे कांदा खोबरं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12. शिवाय भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे याच्यामध्ये, म्हणजे वाटण छान झालं की आपल्या आमटीला टेस्ट छान येते. आणि त्याबरोबर कोथिंबीरचे देठसुद्धा घालायचे आहेत. शिवाय कटाची आमटी म्हणलं की यामध्ये कढीपत्ता जर तुम्ही वाटणामध्ये घाला तर आमटीला खूप छान टेस्ट येईल. नक्की ट्राय करून पहा, ही टीप आहे. त्याचबरोबर वाटणामध्ये 2 चमचे आपण जिरंसुद्धा घालणार आहोत आणि हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपली आमटी दाट व्हावी यासाठी आपल्याला डाळ पाहिजे. तर आता आपण कुकर थंड पूर्ण करून घेतलेला आहे आणि मग कुकर उघडून बघायचं आहे. तर डाळ पूर्ण शिजलेली नाही आहे, अगदी 90% डाळ शिजलेली आहे. तर आता काय करायचं, तर आपल्याला येळवणीचं पाणी लागणार आहे त्यासाठी. तर कुकरमध्ये परत मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे आणि 1-2 उकळ्या घ्यायच्या, म्हणजे मग आपली डाळ छान मऊ शिजली जाते. आपण जे वाटण तयार केलं आहे त्यामध्ये ही शिजलेली डाळ असती ती थोडीशी घालायची, म्हणजे मग आपल्या आमटीला दाटपणा छान येतो आणि आमटीची टेस्टही खूप सुंदर लागते. इथं मी हळदीची बरणी ठेवलेली आहे. चुकून माझ्याकडे तिथंच राहिली. ही घरी बनवलेली हळद आहे, सेलमची हळद आहे. खूप छान बनते. कधी पण घरातच हळद बनवावी. डाळ शिजलेली आहे तर आता आपण ही डाळ गाळून घेऊया. इथं आपण पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि खाली पातेल्यामध्ये जे पाणी निघालं ते आपलं पाणी म्हणजे येळवणी आहे. तर त्याच पाण्याची आपण आमटी बनवणार आहोत. हेच पाणी आमटीला वापरलं जातं म्हणून त्याला येळवणीची आमटी असं म्हणतात. आता आमटीची तयारी आपली झाली आहे तर आता आपण आमटीला फोडणी देऊया. इथं मी 3 ते 4 पळी तेल घातलेलं आहे. तेल थोडं जास्त घालायचं कारण आपल्याला कट करायचं आहे. त्यासाठी 2 चमचे मोहरी घातलेली आहे, 1 चमचाभर जिरं घातले, कढीपत्त्याची 10-12 पानं घातलेली आहेत आणि जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपण तेलामध्ये घालून छान परतून घेणार आहोत. हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं, म्हणजे मग आमटीची टेस्ट छान खुलून येते. थोडा हिंग घालूया कारण की हे डाळीचं आमटी आहे, पचायला जड असते. यासाठी थोडंसं आपण हिंग घालणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपी तुम्हाला पाहता येतील. त्याला छान तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर आपण यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत. इथं मी 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे, कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि अगदी थोडीशी आपण हळद घालणार आहोत. आणि हे मसालेसुद्धा तेलाबरोबर छान परतून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत, म्हणजे मग आपल्या आमटीला छान कट येतो. ज्यावेळी मसाले चांगले भाजले जातात त्याच वेळेला आमटीला छान कट येतो आणि वाससुद्धा छान येतो आणि चवीलासुद्धा आमटी अगदी सुंदर लागते. आता आपले मसाले छान भाजलेले आहेत, तेल छान सुटले तर आता आपण येळवणी जी काढलेली आहे ती त्यामध्ये ओतून घेणार आहोत. आणि यामध्ये तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही पातळ करू शकता आमटी. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही, अशी आपण आमटी करायची आहे की जेणेकरून ही प्यायलासुद्धा आली पाहिजे आणि खातासुद्धा आली पाहिजे.
आता यामध्ये चवीनुसार 1 ते 1.5 चमचा आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास मी इथं वरून गरम पाणी घातलेलं आहे, म्हणजे आमटीची टेस्ट बदलणार नाही. आमटीला छान आता उकळी घ्यायची आहे. आपल्या आमटीला कट येण्यासाठी इथं आपण गुळाचा छोटासा खडा घालणार आहोत. तुम्ही याऐवजी जे पुरण तयार केलेलं आहे, गूळ घातलेलं पुरण, ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. मी घरी ज्यावेळेला आमटी करते त्यावेळेला खरं तर पुरणच घालत असते. मी एकदा ज्यावेळेला एक आचारी आमच्या घरी स्वयंपाक बनवायला आले होते, त्यावेळेला त्यांनी ही मला टिप सांगितली होती की ज्यावेळेला आमटी आपण कधीही करतो त्यावेळेला त्याचा वर कट येण्यासाठी, सगळा कट वर येण्यासाठी त्यामध्ये छोटासा खडा गुळाचा घालायचा, म्हणजे आमटीची टेस्ट पण छान बॅलन्स होते आणि कट छान वरती येतो. इथं पाहू शकता आपण गुळाचा खडा टाकल्यानंतर आमटीला एक छान उकळी आल्यानंतर कट अगदी छान वरती तरंगायला सुरुवात झालेली आहे. अगदी छान अशी आमटी आपली झालेली आहे आणि वास तर खूपच सुंदर सुटलेला आहे घरामध्ये. इथं आपण पुरणपोळीची पूर्ण थाळीच बनवलेली आहे. रेसिपी अगदी सोपी आहे, नक्की ट्राय करा. आमटीची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.